नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निधी तांबे डिअर मॅथ्स बाय निधी तांबे या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करते। तर आज आपण इयत्ता 5वी विषय गणित पण बघणार आहोत संख्या ज्ञान। तर आपण गेल्या वर्षी दशमान संख्या लेखन पद्धती 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या कशा लिहायच्या व वाचायच्या ते पाहिलं। आता त्याची उजळणी म्हणून आपण उदाहरण संग्रह 2 सोडवणार आहोत। तर पहिलं उदाहरण बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 0 या अंकाचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा आणि वाचा। ठीक आहे, तर तुम्हाला मी 1 2 अंकी संख्या कशा लिहायच्या, 3 अंकी कशा लिहायच्या, 4 अंकी आणि 5 अंकी कशा संख्या लिहायच्या ते दाखवणार आहे। उरलेल्या 9 संख्या ह्या तुमच्या तुम्ही लिहायच्या आहेत। तर पहिला आपल्याला या अंकांचा वापर करून 2 अंकी 3 अंकी 4 अंकी 5 अंकी संख्या बनवायच्या आहेत। इथे तुम्हाला 10 संख्या लिहायला सांगितलेत, मी तुम्हाला एक एक दाखवणार आहे। यातला पहिला फक्त रूल असा आहे की कोणतीही संख्या तयार करत असताना 1 अंकी असू दे, 2 अंकी 3 अंकी अशा संख्या तयार करत असताना पण सुरुवातीला 0 कधीच लिहू नये। हा महत्वाचा नियम आहे, कारण जर 0 लिहिला तर ती संख्या 2 अंकी किंवा 3 अंकी ही संख्या तयार होणार नाही। ठीक आहे, तर आता आपण या संख्यांचा वापर करून आपण संख्या तयार करूया। आता 2 अंकी यातल्या कोणतेही 2 नंबर निवडा आणि तुम्ही ती संख्या तयार करा। ठीक आहे, मी 2 आणि 5 ही संख्या घेणार आहे, म्हणजेच किती तयार होतात, 2 आणि 5 मिळून 25। ठीक आहे, आणि हेच जर नंबर उलट केला तरी काय होणार आहे, 5 आणि 2 52। म्हणजे ही एकक आणि दशक स्थानच्या संख्यांना मिळून 2 अंकी संख्या असे म्हणतात। ठीक आहे, आता 3 अंकी संख्या बघूया। 3 अंकी संख्या म्हटल्यावर याच्यात किती संख्या घेतल्या पाहिजे, 3। ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, यात रिपीटेशन आलं तरी प्रॉब्लेम नाही। रिपीटेशन म्हणजे समजा तुम्ही 111 लिहिलात किंवा 112 लिहिलात तरी ती 3 अंकी संख्या असणार आहे। ठीक आहे, तर इकडे बघा, तुम्हाला फक्त त्या वेळी जर कमांड दिली असेल की एका वेळी एकच संख्या वापरून संख्या तयार करा असं सांगितलं असेल तर तुम्ही तशा पद्धतीनेच त्या 3 संख्या वेगवेगळ्या घ्यायच्या आहेत। ठीक आहे, तर प्रत्येक तयार होणारी संख्या ही रिपीटेशन झालं तरी ती 3 अंकी असेल, 4 अंकी असेल ती होऊ शकते। ठीक आहे, आता तुम्हाला 3 अंकी संख्या सांगितलेली आहे। आता ह्यातले आपण 3 नंबर निवडूया। ठीक आहे, आता इथे मी 4 5 आणि हा 0 घेत आहे। किती अंकी संख्या झाली संख्या, 3 अंकी, 1 2 3। आता याचं वाचन कसं करणार आहे, एकक दशक शतक, शतक स्थान आहे बरोबर, म्हणजे 450 याचं वाचन कसं करणार, 450। आता पुढील संख्या बघा, 4 अंकी घ्यायची आहे। ठीक आहे, आता मी यातले 4 अंकी कोणत्याही संख्या 1 0 2 5। ठीक आहे, एकक दशक शतक हजार, हजारच्या स्थानाला आहे, म्हणजे वाचन करताना 1000 शतक स्थानचं रिकामी आहे स्थान, म्हणून पुढची संख्या घ्यायची आहे 1025। ठीक आहे, आता 5 अंकी संख्या तयार करूया। यातल्या कोणत्याही संख्या घ्या तुम्ही, 1 2 3 4 आणि 5। बघा 5 अंकी झाली बरोबर, म्हणजे एकक दशक शतक हजार दशहजार। याचं वाचन करताना हे दशहजारात आहे, म्हणजेच 12345। ठीक आहे, अशा प्रकारे वाचन करायचं आहे। तर पुढील प्रश्न बघा, देवनागरी संख्या चिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात आणि अक्षरात लिहा। ठीक आहे, इथे तुम्हाला कॉलम दिलेला आहे, देवनागरी संख्या चिन्हात, आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात संख्येचे अक्षरी लेखन। ठीक आहे, तर आता आपल्याला इकडे देवनागरी संख्या चिन्हात बघूया, म्हणजेच आपल्या मराठी भाषेत। ठीक आहे, या इंग्रजी संख्या चिन्हे आहेत। ठीक आहे, तर आता इथे बघा, तुम्हाला देवनागरी संख्या चिन्हात दिलेले आहे 32756 बरोबर, म्हणजे ही दशहजारात आहे, म्हणजे याचं वाचन करताना 32756। आता हे आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायचे, मग आपण 3 कसे लिहितात, 2
7, 5 आणि 6 हे झाले तुमचे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह. ठीक आहे. आणि ह्याचं लिखाण कसं करणार आहात तर 32,000 756 अशा प्रकारे हे याचं लिखाण करायचं आहे. आता उरलेली उदाहरणंही तुम्ही घरी सोडवा. आता इथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह दिले, तुम्हाला देवनागरीत लिहायचं आणि संख्येचे अक्षरी लेखन लिहायचंय. ठीक आहे. आता इथे बघा तुम्हाला अक्षरी लेखन दिलेलं आहे 27,895. याचं लिखाण कसं करणार? 27,895 म्हणजेच काय केलेलं आहे, दशहजारातली ही संख्या आहे म्हणजे 27,000. ठीक आहे. 800 म्हणजे शतकातलं स्थान 895. अशा प्रकारे ही आंतरराष्ट्रीय संख्या लेखन झालं. आणि देवनागरीत मध्ये कसं 27 हे देवनागरीत लिखाण आहे 895. अशा पद्धतीने हे तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा क्वेश्चन बघा. प्लॅस्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदच्या शाळांनी कागदी पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. अक्षरी लिहायला सांगितलंय. ही कोपरगाव तालुक्याची कोपरगाव तालुका आहे, शेवगाव तालुका, कर्जत तालुका आणि संगमनेर तालुका. ठीक आहे. आता ह्यांनी शाळांनी काय केले, कागदी पिशव्या बनवलेल्या आहेत. यांना आपल्याला काय करायचे, संख्या वाचायला सांगितल्यात आणि ती अक्षरीत लिहायला सांगितलेली आहे. पहिली संख्या कशी आहे बघा, दशहजारात आहे. ठीक आहे. म्हणजे 12,740. ठीक आहे. याचं कसं येणार, 28,000. शतकाची संख्या रिकामी आहे म्हणून 28,095. पुढे ही पण दशहजारातील संख्या आहे म्हणजे 31,608. ठीक आहे. पुढची संख्या बघा 10,972. आता हे तुम्हाला संख्या अक्षरीत लिहायची आहे. आपण नॉर्मली लिहितो तसंच. आपण इथे बघा 12,740 कसं लिहिणार, 12,700 अशा अक्षरी लेखन मध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. तर उरलेली उदाहरणं तुम्ही सराव करा. पुढील चौथा प्रश्न बघा. एकूण किती रुपये होतील ते लिहा. पहिला दिला 1,000 रुपयाच्या 20 नोटा, 100 रुपयाच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत. ठीक आहे. त्यांचं काय करायचं, आपल्याला किती रुपये होतात ते त्यांना सांगायचं. 1,000 रुपयाच्या 20 नोटा असतील तर किती होणार, 20,000 रुपये. बरोबर, 20,000. त्यानंतर 100 रुपयाच्या 5 नोटा आहेत म्हणजेच किती होणार, 500 रुपये. ठीक आहे. आणि 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत म्हणजे 140 रुपये होतात. म्हणजेच किती झाले टोटल, 20,640. वाचन करताना कसं होणार, 20,000. लिखाण कसं करणार त्याचं, 20,640. तुम्हाला आता हे देवनागरीत लिहायला सांगितलं तर तुम्ही कसं लिहिणार आहात देवनागरीत, 20,640. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या लेखन मध्ये शाब्दिक किंवा अक्षरी लेखन मध्ये आणि देवनागरी संख्या चिन्हात लिहिता आलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन हा तुम्ही सोडवायचा आहे. बघा 5वा. 4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या ही कशी लिहायची ती तुम्हाला सांगणार आहे. सर्वात मोठी म्हटली तर मोठ्याकडून लहानाकडे यायचं आहे. आपण मोठ्या संख्येकडून लहानाकडे यायचंय. आणि त्यानंतर लहान संख्या कशी लिहायची आहे तर लहानाकडून मोठ्याकडे जायचं आहे. पण त्यामध्ये 0 असेल, जर संख्या दिलेल्या संख्यांमध्ये जर 0 असेल
तर त्या संख्येचं स्थान हे दुसरं असलं पाहिजे. हा त्याचा एक रूल आहे. ठीक आहे. मोठी संख्या लिहिण्याचा रूल काय आहे की मोठी संख्या ही लिहिताना मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यावं. आणि दुसरा रूल काय आहे, लहान संख्या लिहित असताना जर त्यामध्ये जर शून्य असेल तर ते शून्याचं स्थान हे दुसऱ्या क्रमांकावर असावं. ठीक आहे. आता बघा, आता त्यांनी आपल्याला संख्या कोणत्या दिलेल्या आहेत, 4, 5, 0, 3 आणि 7 हे अंक एकदाच वापरायचे आहेत आणि सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या तयार करायची आहे. इथे आता आपण सर्वात मोठी संख्या लिहित आहोत. मोठी संख्यामध्ये यामध्ये दिलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या कोण आहे, 7. ठीक आहे. मी ती सुरुवातीला लिहायची 7. त्यानंतर मोठी कोण आहे, 5. ठीक आहे. आपल्याला 5 अंकी संख्या बनवायची म्हणजे 5 अंक दिलेले आहेत. ठीक आहे. यानंतर कॉमा येणार आहे. 5 नंतर मोठी संख्या कोणती आहे, 4. त्यानंतर 3 आणि 0. ही झाली तुमची सर्वात मोठी संख्या. याचा एकच रूल, मोठी संख्या लिहित असताना काय करायचं आहे, मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे यायचं आहे. आणि सर्वात लहान संख्या लिहित असताना लहान संख्येकडूनच मोठ्या संख्येकडे जायचं आहे. ठीक आहे. यामध्ये लहान कोण आहे, सगळ्यात 0 नव्हे, 0 दुसऱ्या क्रमांकावरच असणार आहे, हे लक्षात ठेवा. 3 बरोबर. ह्याचं शून्याचं स्थान हे कायम दुसऱ्या स्थानावर, कारण 5 अंकी 0 हा पहिला लिहू शकत नाही, कारण ती 5 अंकी संख्या होणार नाही. म्हणून शून्याचं स्थान हे दुसऱ्या स्थानी असणार आहे. ठीक आहे. 3, 0, 4, 5 आणि 7 म्हणजेच किती झाली. आता मोठी संख्या वाचा, सर्वात मोठी संख्या 75,430. ठीक आहे. आणि ह्याचं वाचन करा, 30,457. ठीक आहे. ही सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या. तुम्हाला देवनागरी संख्या चिन्हात लिहिता आली पाहिजे, अक्षरी संख्या लेखनात लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे. तर आता पुढील उदाहरण बघूया. पुढील उदाहरण बघा, गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तळागाव दिलं आहे, त्याची लोकसंख्या आहे 40,700. तर तळागावची लोकसंख्या आहे 40,642. गगनबावडा 35,777. बोधवड 91,256. मोरेगाव 87,012. भामरागड 35,950. वेल्हे 54,497. आष्टी 76,201. वाशी 92,173. मोरवाडा 85,890. आता प्रश्न या आपल्याला माहितीवरून आपल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते व त्याची लोकसंख्या किती. आता याच्यात काय शोधायचं आपल्याला, मोठीत मोठी संख्या म्हणजे ते जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. बरोबर. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती आहे ते आता आपण पाहूया. ठीक आहे. बघताना आपण काय करूया, पुढच्या 2 संख्या दशहजारातल्या आहेत त्या आता आपण बघणार आहोत. ही 40,000 आहे, 35, 91, 54, 35, 87, 76, 92, 85. तर 91 ही लहान आहे आणि 92 ही काय सर्वात मोठी आहे. म्हणजेच वाशी हे गाव आहे, त्याची लोकसंख्या किती आहे, सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते, वाशी. आणि त्याची लोकसंख्या आहे 92,173. ठीक आहे. आता मोरवाडा व मोरेगाव या 2 गावापैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे. मोरवाडा कुठे आहे, मोरवाडा इथे आहे 85,890. त्यांची किती संख्या आहे, 85,890. आणि मोरेगावची लोकसंख्या किती आहे, 87,012. मग आता लोकसंख्या कोणाची मोठी आहे, तर पहिले 10,000 बघितलं तर मोरेगावची लोकसंख्या जास्त आहे. म्हणजेच मोरवाडा आणि मोरेगाव या 2 गावापैकी मोरेगाव या गावाची लोकसंख्या जास्त आहे. आता ती कितीने आहे, तर तुम्हाला ती वजाबाकी करून तुम्हाला कितीने जास्त आहे ते तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे. आता सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते, त्याची लोकसंख्या किती. सर्वात कमी संख्या जी असेल त्या गावाची ती लोकसंख्या असणार आहे. ठीक आहे. आता ह्यातली लहानात लहान संख्या कोणती आहे, तर इथे बघा 10,000च्या संख्या बघा. तर इथे बघायला गेलं तर 35 आहे गगनबावड्याची आणि भामरागडची. तर आता त्याच्या पुढचं शतक स्थान बघा, इथे 9 आहे, ते 7 आहे. म्हणजे गगनबावड्याची ही काय आहे, सर्वात लहान संख्या आहे. म्हणजेच गगनबावड्या हे गाव कमी लोकसंख्या असलेले गाव आहे आणि त्याची लोकसंख्या किती आहे, तर 35,777. ठीक आहे. आणि लहान मोठेपणा ओळखताना
त्यांचं स्थानावरून त्यांचा लहान मोठेपणा ओळखायचा असतो. ठीक आहे. इथे बघा आता 35,000 दोन्ही ठिकाणी 10,000 ठिकाणी 35,000 आहेत. बरोबर. पुढचं स्थान कोणतं? शतक स्थान आहे. या शतकाच्या स्थानी किती आहे? 9 आणि ह्या शतकाच्या स्थानी किती? 7. म्हणजेच ऑटोमॅटिकली लहान कोण झाली? ही. बरोबर. अशाप्रमाणे लहान मोठ्या संख्या ओळखायच्या आहेत. ठीक आहे. आता आपण ही गेल्या वर्षी इयत्ता 5वी मध्ये 5 अंकी संख्याच्या अभ्यासाची आपण ही रिव्हिजन केलेली आहे. तर आता आपण पुढील भागात 6 अंकी संख्यांचा अभ्यास शिकणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत धन्यवाद.